टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मसाजोग येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थ व देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। त्यांच्यासमोर आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात सुद्धा होते। काय सांगाल दादा, तुम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्याने जे देशमुख कुटुंबियांच्या आंदोलनात मोर्चात सहभागी होता, आजही सहभागी होता, ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली, काय वाटतं? मुळात सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली, याचा निषेध राज्यभर झाला। आपण सुद्धा होता, मला माहिती आहे, तुम्ही सुद्धा राज्यभर मोर्चाचं म्हणजे मोर्चामध्ये फिरलेला आणि कव्हर केलेले मोर्चे। या मोर्चाचं नेतृत्व सुरेश धस यांनी केलं आणि हे सुरेश धस आता मध्यंतरी जाऊन त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली। यावर खूप प्रश्न उपस्थित झालेले आहेत। समाजाने, सगळ्या महाराष्ट्राने प्रश्न उपस्थित केलेले आहेत। नेत्यांचं सौद्या समाजाने, जनतेने प्रश्न उपस्थित केलेले आहेत। कारण हेच सुरेश धस भाषणामध्ये सतत म्हणायचे, आकाच्या आका कोण आहेत। अप्रत्यक्षपणे ते मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत होते, परंतु तरीसुद्धा त्यांनी अचानक भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर ते म्हणतात की ही भेट कुणी फोडली, हे षडयंत्र आहे, मी नाव सांगणार। म्हणजे त्यांना गुप्त भेट ठेवायची होती का, आमचा प्रश्न आहे। आणि याचमुळे आदरणीय सुप्रियाताईंनी आज की असं कसं घडलं, जे नेतृत्व करत होते आंदोलनात त्यांनी भेट कशी घेतली, आश्चर्यचकित वाटले त्यांना। आणि आज सुप्रियाताईंनी ते भेट घेऊन आक्रमक झाल्या, भावनिक झाल्या, हे स्पष्टपणे आज सगळ्यांनी जनतेने, गावातील जनतेने पाहिलेलं आहे। आणि सुप्रियाताईंनी सांगितले की पक्ष सोडून मी स्वतः लढणार, हे ताईंनी स्वतः आज घोषणा केली याची, या प्रकरणाला न्याय देण्यासाठी मी स्वतः लढणार। म्हणजे ताईंचं हे रूप महाराष्ट्राने म्हणजे आज पाहिलंय की ताईंनी स्पष्ट सांगितलं की राजकारण नको, काही नको, साईडला ठेवा, सगळं राजकारण, पक्ष साईडला ठेवा, मी यासाठी लढणार, हे ताईंनी जाहीर केलं। आणि त्यामुळं आज जनतेने सुद्धा ताईंना साथ दिलेली आहे। आणि आमचं स्पष्ट मत आहे, माझं पुढे जाऊन, की सुरेश धस हे स्पष्टपणे आधुनिक अनाजी दत्तू आहेत। अनाजी दत्तू कोण होते तर संभाजी महाराज ते बरोबर जी गद्दारी केली होती आणि हत्तीच्या पायाखाली दिलं होतं संभाजी महाराजांनी अनाजी दत्तूला। त्यामुळे माझं मत आहे सुरेश धस हे महाराष्ट्र राज्यातील आधुनिक अनाजी दत्तू आहेत। तुम्हाला असं वाटतं का की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्यामुळं सुरेश धस यांची पुढची भूमिका मोवाळ होईल? दिसेलच नाही येणार काळामध्ये। कारण कोण चंद्रशेखर बावनकुळेंनी काय केलं किंवा कुणी काय केलं, ही चर्चा सगळीच राज्यामध्ये चालू आहे। शेवटी राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट लपत नसते, त्यामुळे ते लपणार नाहीच। ते आज ना उद्या कोणतरी बाहेर काढणारच की ते नेमकी 4.5 तास चर्चा काय झाली, आणि त्यामुळे हे ठरवून झालेलं आहे। त्यामुळे स्पष्ट दिसत आहे आणि हे सगळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बाहेर येईल महाराष्ट्र राज्यातील जनतेला। आणि जनता याचा निर्णय देईल की नेमकं कोण बाजूने लढते। आणि आम्ही एक सांगतो, आमच्या बाबतीत आम्ही आंबेडकरवादी समाज फार इमानी आणि ऐतबारी लोक आहोत। आम्ही या धनंजय देशमुखच्या कुटुंबाला, संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही आंबेडकरवादी यांच्यासोबत आहोत। मात्र असं असलं तरी अजूनही जे मसाजोगचे ग्रामस्थ आहेत त्यांचा सुरेश धस यांच्यावर विश्वास कायम आहे? हा ठीक आहे ना, एक शेवटी का प्रत्येकाच्या मतं असतात, मतं म्हणतात असतात। आमचं एक का मत आहे की स्पष्टपणे भेट घेतली ना, भेट मग अशी तुम्ही भेट घेता कशी? मुळात सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरनी डोळे जाळले होते आणि मंत्री धनंजय मुंडे भेटायला अजूनपर्यंत आलेले नाहीत। अजूनपर्यंत का नाही आले? अजूनपर्यंत 68 दिवस झाले, का नाही आले अजूनपर्यंत? आणि मंत्री धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन होतं, सुरेश धस जाऊन भेटतात, मग आम्ही चिन्ह उपस्थित करायचं का नाही? त्यामुळे आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय आणि करत राहणार। सूर्यवंशी कुटुंबियांनी जे सुरेश धस याच्यावर अनेक आक्षेप नोंदवलेत। हां, सोमनाथ सुरेंशी, मुळात सोमनाथ सुरेंशीच्या आईने सांगितलेलं आहे की ते घरी भेटायला आले सुरेश धस, आणि सुरेश धस स्पष्ट म्हणाले की मुख्यमंत्री साहेब खोटं बोलले। मग कुठं खोटं बोलले? विधानसभेत। म्हणजे मुख्यमंत्री साहेब स्पष्ट बोलले की त्याला श्वसनाचा आजार होता म्हणून त्याला असं झालं, मृत्यू झाला। परंतु त्याचा जो रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिले की हा मृत्यू मारहाणीमुळे झालेला आहे। मग मारहाण कोणी केली? पोलिसांनी मारहाण केली होती। आणि त्यांच्या आईने स्पष्ट सांगितले की ते भेटायला आलेले सुरेश धस आणि म्हणतात की मुख्यमंत्री खोटं बोलतात आणि दगड फोडणाऱ्या जो जीव असतो, माणसं असतात, त्यांना अटॅक आणि काही दुसऱ्या गोष्टी होत नाही। याचा अर्थ मुख्यमंत्री साहेबांना उलट मी सांगतोय की धस साहेब तुम्हाला एक साईडला भाऊबली म्हणतात आणि दुसऱ्या साईडला तुमच्या विरोधात खोटं बोलतात। त्यामुळे सुरेश धस यांच्यापासून जपून राहा, असं मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून अजित पवार यांचं वक्तव्य समोर आलं की जेव्हा माझ्यावर आरोप झाले तो आम्ही स्वतःहून राजीनामा दिला आहे। एकदम बरोबर आहे। ज्यावेळेस दादांवर आरोप झाले होते तेव्हा दादांनी अचानक मंत्रालयामध्ये पत्रपरिषद घेतली होती आणि पत्रपरिषदेमध्ये लगेच राजीनामा दिला होता। परंतु दादांकडे माझ्या माहितीनुसार नैतिकता आहे म्हणून राजीनामा दिला होता आणि दादांच्याच कार्यकर्त्याकडे, दादांच्याच माणसाकडे
यांच्याकडे नैतिकता दिसत नाही. दिसत असती तर राजीनामा दिला असता. नैतिकता शिल्लक असेल तो राजीनामा देतो ना. साधं सिंपल एक उदाहरण आहे. त्यांच्या सरकारमधला जो आमदार आणि मंत्री त्यांचं उदाहरण देतो आम्ही संजय राठोडांचं. संजय राठोडांनी त्यांच्यावर आरोप झाले होते ना, राजीनामा दिला होता. कारण इकडे जर सांगायचं गेलं तर फार मोठी लोक आहेत. विलासराव देशमुख साहेब, R.R. आबा पाटील साहेब यांनी सुद्धा राजीनामे दिले होते ना थोडे आरोप झाले तर. आज तुमच्या मित्राला अटक झालेली आहे. वाल्मिक कराड हे मित्र आहेत, नाकडून चालणार नाहीत. त्या प्रकरणामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आज सगळे जर राजीनामा मागतात. ती नैतिकता आहे. नैतिक सगळं राजीनामा दिला पाहिजे, परंतु नैतिकता शिल्लक नाही असं वाटतं आम्हाला. पण पक्षाचे नेते म्हणून अजितदादांनी याबाबत ठोस भूमिका घेतली असं वाटत नाही का? घेतली पाहिजे. अजितदादांनी काल माझ्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितले ना. काल त्यांनी जाहीरच केले की नैतिकता माझ्याच होती, पुढच्या तायकाने जाऊन तुम्ही विचारा. हे जो उत्तर अजितदादांनी दिले ना कालच. निश्चितच आपण बघतो हे होते सचिन खरात ज्यांनी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर सुद्धा कडाडून टीका केली. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.